नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा या तारखेला मिळणार आहे, उद्या मिळणार आहे, 2 तासात मिळणार आहे आणि 10-20 जिल्ह्यांमध्ये वाटप चालू आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बरेचसे पाहिले असतील, परंतु या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कोणत्याही जिल्ह्यामध्ये चालू नाही आणि त्यावर आत्तापर्यंत निर्णयसुद्धा झालेला नाही. आपण यूट्यूबवर रोजच पाहत आहात वेगवेगळे व्हिडिओ. त्यामध्ये आपणास सांगण्यात येत आहे की उद्या 12 वाजता हप्ता चालू होणार आहे, कोणी सांगत आहे 2 दिवसात होणार आहे, परंतु हे सर्व काही फेक आहे, चुकीचे आहे. कारण मुख्यमंत्री अजून झालेला नाही. मुख्यमंत्र्याची शपथविधी ही 5 तारखेला होणार आहे आणि BJPचा मुख्यमंत्री असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात येईल आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेला निधी हा मंजूर होईल आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता चालू होईल आणि त्यानंतर पुढे जे काही 1500 रुपये मिळत आहे त्याऐवजी 2100 रुपयेसुद्धा देण्यात येतील. ते देण्यात येतील नक्की किती तारखेला ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यामध्ये कोणकोणाला हे पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या महिला यासाठी पात्र आहेत याविषयी आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. यामध्ये लाडकी बहीण योजना हिची अंमलबजावणी ही 5 तारखेपासून पुढे होणार आहे. कारण 5 तारखेला मुख्यमंत्र्यांचे शपथविधी होणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व इतर मंत्रीपदेही वाटप करण्यात येणार आहेत आणि त्याच दरम्यान अर्थसंकल्पसुद्धा येथे सादर होणार आहे आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या निधीनुसार त्या पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे चालू होणार आहेत. तर सुरुवातीला आपणास 1500 रुपये इतकाच हप्ता मिळणार आहे. त्यानंतर 2100 रुपये हप्ता हा किती तारखेपासून मिळणार यामध्ये आपणास सर्वात शंका वाटत असेल तर 2100 रुपये हा हप्ता आपणाला 21 एप्रिल महिन्यापासून चालू होणार आहे. या अगोदर फक्त 1500 रुपये महिना आपणास सर्वांस मिळणार आहे. आता आपणास सर्वांच्या लक्षात आलेच असेल की 5 तारखेच्या नंतर या योजनेविषयक निधी उपलब्ध होईल आणि त्यानंतरच आपणास हप्ते मिळण्यास सुरुवात होईल. डिसेंबर, जानेवारी आणि त्या पुढील महिन्यांचे हप्ते चालू होतील आणि 2100 रुपये आपणास 21 मार्चच्या तारखेपासून पुढे मिळण्यास सुरुवात होईल. या अगोदर आपणास 2100 रुपये मिळू शकत नाही. या अगोदर 1500 रुपये जे काही आता मागे मिळाले होते त्याचप्रमाणे आपणास हप्ते मिळणार आहेत. तर कोणी काहीही सांगत असेल की उद्या मिळणार आहेत आणि 2 तासात मिळणार आहेत आणि चालू झालेले आहेत, या सगळं खोट्या गोष्टी आहेत आणि हप्ते चालू झालेले नाहीत आणि 2100 रुपये तर 21 मार्चच्या पुढे मिळणार आहेत. त्यामधूनही गरजू, गरीब आणि दुर्बल घटकातील ज्या काही महिला आहेत, विधवा, घटस्फोटित, त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. नियमांमध्ये आता नवीन सरकार हे बदल करणार आहे. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की हे पैसे कोणाला मिळू शकत नाहीत. कारण खूपच अशा ज्या काही महिला आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना पैसे हे मिळणार नाहीत. तर त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे
एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा महिलांना सुद्धा याचा फायदा मिळणार नाही। आणि पुढे सांगण्यात येत आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेविका, कामगार आणि कंत्राटदारी कामगार अपात्र ठरतील असे सुद्धा सांगण्यात येत आहे। सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असेल अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून म्हणजे ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन आहेत अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। एकूणच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे इथे नमूद केलेले आहे। यामध्ये आत्ता आपल्या सर्व काही लक्षात आलेले असेल। 5 तारखेच्या नंतर आपणास 1500 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, कारण अर्थसंकल्प त्यावेळेला सादर होईल आणि लाडकी बहीण योजनेची घोषणा होईल आणि 2100 रुपये हे 21 तारखेला म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 21 तारखेनंतर 2100 रुपये आपणास मिळणार आहेत। तर धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी। नमस्कार।